मी माझे शिक्षण पूर्ण माणगावमध्ये झालं, कारण की माझे वडील शिक्षक होते, तिकडेच होते ते. त्याच्यानंतर रिटायर झाल्यावर आम्ही इकडं आलो. मी पहिले जॉब करत होती अलिबागमध्येच, पण जॉबमध्ये काय इन्कम वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे मी त्या जॉबच्याच आधारावर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. त्याच आधारावर मी माझा स्वतःचा शॉप टाकला आहे, पृथ्वी कम्प्युटर्स म्हणून सायबर कॅफे. त्याच्यामध्ये मला ऑनलाईन फॉर्म फिलिंग, झेरॉक्स, बाकीच्या ज्या गोष्टी ऑनलाईन त्या मी करते. छोटी मोठी जशी ऑनलाईन काम आहे, PFची मनी. तुझं शिक्षण कसं पूर्ण झालं? मी माणगावला शिकत होती, तिथे ग्रॅज्युएशन आणि कम्प्युटर डिप्लोमा लोणेरे कॉलेज बाटू इथे केलेलं आहे. तिथे आम्हाला कम्प्युटरचे प्रोग्रॅमिंग, कोडिंग, बाकीच्या गोष्टी कम्प्युटरबद्दल माहिती ते सर्व शिकवलेलं आहे. आणि तुझे बाबा काय होते? इंजिनियर, शिक्षक? माझे वडील शिक्षक होते, ते माणगावमध्येच त्यांचं पूर्ण जी सर्व्हिस होती ती माणगावमध्येच झाली. आता ते रिटायर झालं. आणि तू काय काम करतेस? मी सध्या आता व्यवसाय सुरू केलेला आहे माझा कम्प्युटर ऑनलाईन सर्व्हिसेस म्हणून. मला इंजिनियर व्हायचं तर काय करायला लागेल? इंजिनिअरिंगमध्ये पण तो 2 प्रकारे करू शकतो. एक तर डिप्लोमा करू शकतो कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये किंवा डिग्री करू शकतो. डिप्लोमा म्हणजे तू 3 वर्षाचा असतो, एक 10वी नंतर करू शकतोस, 12वी नंतर पण करू शकतोस. आणि इंजिनिअरिंग तू 12वी नंतर CETची एक्झाम देऊन करू शकतोस. नमस्कार ताई, मला इंजिनियर व्हायचं आहे. मग त्याच्यासाठी कुठली परीक्षा द्यावी लागेल? तुला इंजिनिअरिंग करायची आहे तर तू पहिला 12वी नंतर CETची एक्झाम देऊ शकतोस किंवा